महाराष्ट्र शिक्षक भरती 2022च्या संदर्भात पवित्र पोर्टलवरती अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। पण या व्हिडिओच्या माध्यमातून ती नेमकी अपडेट काय आहे, तसेच या ठिकाणी पुढील राऊंड कधी आणि कोणता लागणार आहे, नवीन परत या ठिकाणी पसंती क्रमांक देण्यात येणार आहेत का, जे आमचे अभियोग्यता धारक बांधव आहेत, आमचे भावी शिक्षक आहेत, यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ या ठिकाणी मी घेऊन येत आहे। व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नेमकी अपडेट काय आहे। तुम्ही बघू शकता की 5 तारखेला या ठिकाणी अपडेट आलेली आहे। ही अपडेट असं या ठिकाणी न्यूज बुलेटिन जे आहे ते न्यूज बुलेटिन मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। ही अपडेट अशी सांगत आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत जे या ठिकाणी रिक्त पदे येतं त्या रिक्त पदामध्ये 25/6/2024 ला जी रूपांतरण यादी किंवा रूपांतरित यादी लागलेली आहे, या यादीमध्ये बघा 3150 रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती। परंतु याच्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ज्याही उमेदवारांनी मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या ज्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या संस्था होत्या, म्हणजे बघा आता या रूपांतरित यादीमध्ये फक्त जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका यांनाच परमिशन मिळाली होती जागा भरण्यासाठी। परंतु जे काही खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या जागा आहेत या उर्वरित समांतर आरक्षणा व्यतिरिक्त रिक्त जागांवरती निवडीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये जी आचारसंहिता होती, यामुळं खाजगी शाळेवरच्या जागा या ठिकाणी रूपांतरित करण्यात आल्या आणि ती यादी जाहीर करण्यात यावी अशी कुठलीही शिफारस त्यावेळेस करण्यात आली नव्हती। कारण काय होतं? कारण होतं की आचारसंहिता। मग आचारसंहिता असल्यामुळं या ठिकाणी ज्याही त्या संस्था होत्या खाजगी संस्था, परंतु त्याच्यावरती मुलाखती शिवाय या ठिकाणी अभियोग्यता धारक घेतल्या जाणार होते, त्या पसंती क्रमामध्ये ते लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेले होते। तुम्ही बघू शकता काही ठिकाणी काही अभियोग्यता धारकांचे त्या ठिकाणी सिलेक्शनही झालं असेल, परंतु त्या याद्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत। त्यामुळं काही विद्यार्थ्यांनी, काही अभियोग्यता धारकांनी या ठिकाणी टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण ज्याही दिवशी त्या याद्या जाहीर होतील त्या दिवशी तुमचं नक्कीच त्या लाल यादीमध्ये असणाऱ्या खाजगी संस्थेमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं तुम्हाला कुठेतरी पाहायला मिळणार आहे। मग आता झालं असं की याच्यामध्ये बघा रयत शिक्षण संस्था जी आहे सातारा येथील त्यातीलच या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली याचिका आहे। या याचिकेवर या ठिकाणी सुनावणी सुद्धा या ठिकाणी 5-7 तारखेला झालेली आहे। सुनावणी झाली। आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशाची यादी जाहीर करण्यावर काही परिणाम होणार आहेत का, याच्यावरती चर्चा विनिमय या ठिकाणी शिक्षण आयुक्त विभागाच्या माध्यमातून होणार आहे। अभियोग्यता धारक या ठिकाणी त्यांनाही शासकीय अभियोग्यता यांचेही मत जाणून घेतले जाणार आहे, त्याच्यानंतर हा निर्णय लागणार आहे। मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त की लाल रंगामध्ये ज्या लोकांना काही मुद्दे या ठिकाणी पसंतीक्रम दर्शवले जात होते याचं एकच कारण होतं, ते म्हणजे या खाजगी संस्थांवरती ज्या जागा सिलेक्शन येतात ते अजून जाहीर करण्यात आलेले नाही, ती शिफारस दाखवण्यात आलेली नाहीये। तर मग आता सर्वात महत्त्वाचं आहे की सर राऊंड कधी आणि कोणता लागेल, तर बघा आता यानंतर जो आता अनेक लोकांचं म्हणणं आहे की सर 10% अपात्र गैरहजरचा राऊंड लागेल का, त्याच्याबद्दल अजून माहिती नाहीये। त्यानंतर दुसरं म्हणणं आहे की लोकांचं माजी सैनिकांचा लागेल का नाही, तर त्याच्या अगोदर आता बघा एक राऊंड लागणार आहे, तो म्हणजे मुलाखतीसहचा। बघा आता मुलाखतीसहची या ठिकाणी एक फेरी लागणार आहे। ती फेरी कधी लागेल सर, बघा आजची या ठिकाणी तारीख आहे 7 जुलै। बघा लवकरच या ठिकाणी हा निर्णय ही राऊंड या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे बघा जास्तीत जास्त 15 जुलै पर्यंत याच्याबद्दल पूर्ण माहिती आणि पूर्ण राऊंड लागण्याची दाट शक्यता आहे। याच्यावरती कार्यवाही त्यांची चालू आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की मुलाखतीसह ही फेरी आता लवकरात लवकर म्हणजे विथ इंटरव्ह्यू, लक्षात ठेवा। आता खाजगी संस्था जी आहेत या खाजगी संस्थेवरती 1/10 प्रमाणानुसार या ठिकाणी अभियोग्यता धारक पाठवले जाणार आहेत आणि यादी ही फार कमी लागणार आहे, लक्षात ठेवा, कारण की जागा अजून भरपूर बाकी आहेत संस्थेच्या, यादी फार कमी लागणार आहे। 1/10 प्रमाणावर जवळपास 25 ते 30 मार्काच्या कट ऑफचा या ठिकाणी खाली या ठिकाणी कट ऑफ येणार आहे, फरक पडणार आहे, तुम्हाला नंतर कळून जाणारच आहे। म्हणून अजूनही काही होप सोडण्याला या होप सोडू नका, कारण ह्या मुलाखतीसह ही फेरी अजून बाकी आहे। मग याच्यानंतर मग पुढचे राऊंड होत जाणार आहेत। म्हणून लवकरात लवकर लागणार आहे। पसंतीक्रम नवीन देणार आहेत का, तर हो आता बघा पसंतीक्रम सुद्धा तुम्हाला नवीन येणार आहे, तर त्यामुळे इथेही तुम्ही टेन्शन घेण्याची काही जास्त गरज नाहीये, हे मात्र मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। बघा फक्त
फक्त एवढंच आहे की या न्यूज बुलेटिन मध्ये नवनवीन माहिती, नवनवीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी तिथं पवित्र पोर्टल उपलब्ध होणार आहे. तुम्ही चेक करा, मीही तुम्हाला माहिती नक्कीच नवनवीन तुम्हाला देणार आहे. फक्त या न्यूज बुलेटिन मध्ये एवढं सांगितलेलं आहे. एवढ्या न्यूज बुलेटिनचा एक छोटा आणि साधा आणि सरळ अर्थ तुम्हाला मी असं सांगतो की याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्याही जागा खाजगी संस्था होत्या आचारसंहितेमुळे त्याला परमिशन मिळाली नव्हती रूपांतरण यादी लावण्याची, तर ती आता नंतर लागेल. ओके. आणि ज्या काही सातारा रयत शिक्षण संस्था असेल याच्यावरती कोर्टात केस चालू आहे, तोही स्टे लवकरात लवकर उठणार आहे. एवढंच लक्षात ठेवा, बस बाकी काही नाही. तुम्हाला पुढच्या याच्यासाठी बघा, ज्या कोणाला भावी शिक्षकांना टीईटी द्यायची असेल, कारण सुरुवातीला शिक्षक पात्रता परीक्षा दिल्याशिवाय तुम्ही परत अभियोग्यता म्हणजे TAIT देऊ शकत नाही. यासाठी या महत्त्वपूर्ण बॅचेस येतात. GKGS ची बॅच आहे ॲप नंबर 202 वर, विश्व मराठीवर 299 ला, परिसर अभ्यास 299, त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र 299 ला बॅच आहे, मराठी सारखा विषय 299 ला आहे. आणि याच्या टेस्ट सिरीज सुद्धा 99 रुपयाला मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ची 99 रुपयामध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे. 10 टेस्ट विश्लेषणासह याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणून कृपया सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त अभियोग्यता धारक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि CTET आज जो पेपर आहे या CTET परीक्षेसाठी ज्याही विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल त्यांना अगोदर शुभेच्छा तर मी दिलेल्याच आहेत. आता नक्कीच त्यांचा रिझल्ट चांगला येऊ, त्यांचं आत्ताच या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद.